लाभ घेतलेला आहे। आज आपण मायक्रोमीटरच्या साहाय्याने रीडिंग कसे घ्यावे यावर माहिती घेत आहोत। सर्वप्रथम मायक्रोमीटरच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी हा बॅरल किंवा स्लीव असतो। या स्लीववरच लांबीच्या दिशेने ही जी आडवी रेषा असते तिला डेटम लाईन किंवा लॉन्गिट्युडिनम लाईन असे म्हणतात। या बॅरलवरच असलेल्या या डेटम लाईनच्या वरील बाजूस 25 मिलीमीटर एवढे अंतर घेऊन यामध्ये समान 25 भाग केलेले असतात व ते 0, 5, 10, 15, 20 व 25 याप्रमाणे 5 मिलीमीटरच्या फरकाने दर्शवलेले असतात। या प्रत्येक भागाची किंमत 1 मिलीमीटर इतकी येते, कारण 25 मिलीमीटर अंतर घेऊन त्यामध्ये समान 25 भाग केलेले असतात, म्हणून एका भागाची किंमत 1 मिलीमीटर इतकी येते। यालाच मेन डिव्हिजन असे म्हणतात। यानंतर या डेटम लाईनच्या खालील बाजूस वरील 25 मिलीमीटर एवढेच अंतर कायम ठेवून त्याचे समान 50 भाग केलेले असतात। त्यामुळे या 50 भागापैकी प्रत्येक एका भागाची किंमत ही अर्धा mm म्हणजे 0.5 mm इतकी येते व त्यास सब डिव्हिजन असे म्हणतात। तसेच मायक्रोमीटरचा हा जो भाग दिसतो त्यास थिंबल असे म्हणतात। या थिंबलच्या परिघाचे सुद्धा समान 50 भाग केलेले असतात व ते सुद्धा 5च्या फरकाने दर्शवलेले असतात व या थिंबलवरील प्रत्येक एका भागाची किंमत ही 0.01 mm इतकी येते। यालाच थिंबल डिव्हिजन असे म्हणतात। आता आपण प्रत्यक्ष मायक्रोमीटरच्या साहाय्याने मोजमाप कसे घ्यावे याकडे लक्ष देऊ। उदाहरणार्थ आपल्याला 23.68 मिलीमीटर हे माप मायक्रोमीटरमध्ये फिक्स करावयाचे आहे। वरील माप फिक्स करत असताना आपल्याला सर्वप्रथम योग्य त्या मायक्रोमीटरची निवड करणं गरजेचं आहे, कारण मायक्रोमीटर हे 25 मिलीमीटरच्या फरकाने मिळतात, जसे की 0 ते 25 मिलीमीटर, 25 ते 50 मिलीमीटर, 50 ते 75 मिलीमीटर इत्यादी होय। आपण 23.68 हे माप मायक्रोमीटरमध्ये घेत असताना या ठिकाणी 23.68 हे 0 ते 25 मिलीमीटरच्या दरम्यान असल्याने आपणास 0 to 25 mm या मायक्रोमीटरची निवड करणं गरजेचं आहे। नंतर 23.68 mm या मापाचे आपणास खालीलप्रमाणे वर्गीकरण करणे गरजेचे आहे। तर या 23.68 mm चे वर्गीकरण आपण खालीलप्रमाणे करत असून यामध्ये 23 मिलीमीटर हे पूर्ण मिलीमीटर असल्याने त्याची विभागणी प्रथमतः मेन डिव्हिजनमध्ये होईल। यामध्ये मेन डिव्हिजन बरोबर 1 गुणिले 23 बरोबर 23। त्यानंतर उर्वरित माप हे 0.68 mm इतके राहते। 0.68 mm यामध्ये एक सब डिव्हिजन या सब डिव्हिजनची किंमत 0.5 mm म्हणजेच अर्धा mm इतकी येते व यामध्ये एक सब डिव्हिजन बसते, म्हणून 0.68 मधून एका सब डिव्हिजनची किंमत ही 0.50 इतकी वजा करावी व ती सब डिव्हिजनच्या या ठिकाणी लिहिणे गरजेचे आहे। आता उर्वरित 0.18 हे आपणास थिंबल डिव्हिजनवर घेणे गरजेचे आहे। यामध्ये एका थिंबल डिव्हिजनची किंमत ही 0.01 mm गुणिले 18 बरोबर 0.18 इतकी होय। अशा रीतीने 23.68 मिलीमीटर या मापाचे आपण वरील प्रमाणे वर्गीकरण केलेले आहे। ते जसे की मेन डिव्हिजन 23, सब डिव्हिजन 1 व थिंबल डिव्हिजन 18
याप्रमाणे आपण वर्गीकरण केलेले आहे। आता हे वर्गीकरण आपण या खालील आकृतीच्या साहाय्याने त्या ठिकाणी पाहू। यामध्ये या आकृतीत या बॅरलच्या वरील डेटम लाईनच्या वरील अंगास जी पूर्ण मिलीमीटरची आखणी आहे त्यामध्ये आपण प्रथमतः मेन डिव्हिजनची पूर्ण मिलीमीटर त्या ठिकाणी घेऊ। या ठिकाणी 0, 5, 10, 15, 20 व 21, 22 व 23 याप्रमाणे पूर्ण 23 मिलीमीटरची त्या ठिकाणी नोंद घेऊ। त्यानंतर डेटम लाईनच्या खालील अंगास असलेला एक सब डिव्हिजनची किंमत त्या ठिकाणी आपण ॲड करू। ती 0.5 म्हणजेच एक सब डिव्हिजन इतकी त्या ठिकाणी नोंद घेऊ। त्यानंतर उर्वरित 0.18 हे माप थिंबल डिव्हिजनची 18वी रेषा डेटम लाईनशी कोइन्साइड करू। यामध्ये 0, 5, 10, 15, 16, 17 व 18वी रेषा ही डेटम लाईनला कोइन्साइड करून घेऊ। अशा रीतीने मायक्रोमीटरच्या साहाय्याने आपण 23.68 मिलीमीटर हे माप या ठिकाणी सेट करून घेतलेले आहे। धन्यवाद।